जसजशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तसतसे राजकीय पक्षातील अंतर्गत संघर्ष देखील उफाळून येत आहेत। चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमसकर यांनी आज पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यांचा आरोप आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते पक्षात फक्त घराणेशाहीला प्रोत्साहन देत आहेत आणि पक्षातील कार्यकर्ते व अल्पसंख्याक समाजातील लोकांना डावलून त्यांच्या कुटुंबातील लोकांना निवडणुकीसाठी उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत। राजीनामा देताना ठेमसकर यांनी काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावर थेट टीका केली। त्यांनी म्हटले की प्रतिभा धानोरकर फक्त आपल्या कुटुंबातील आणि निवडक समाजातील लोकांना पक्षात पुढे आणत आहेत, त्यामुळे काँग्रेसमध्ये महिलांवर आणि अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे। कार्यकर्त्यांनी वारंवार सांगूनही त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे। बघा, अल्पसंख्याक जो समाज आहे, मी अल्पसंख्याक समाजामध्ये हे म्हणते की ज्यांची संख्या कमी आहे त्या सर्वांना पक्षामध्ये कुठेतरी चांगली जी वागणूक आहे ती दिली जात नाहीये, त्यांची महत्वाच्या पदांवर नियुक्त्या केल्या जात नाहीये, ज्या नवीन नियुक्त्या होत आहेत त्या एका विशिष्ट समाजाला धरून केल्या जात आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातीयवाद निर्माण झालेला आहे। त्यामुळे या जातीयवादाचा मी निषेध करते आणि त्याचबरोबर मी फॉर्म भरल्यानंतर मी तो मागे घेतला पाहिजे म्हणून ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव टाकण्यात आला, माझ्याकडे काही लोक पाठवण्यात आले, खूप प्रयत्न केले की मी वरोरा मतदारसंघाचा फॉर्म भरू नये। जेव्हा की मी मग त्यांनी मला हे विचारलं की बा तुमचा काय संबंध, मला समोरच्या नेत्यांकडून विचारलं की तुमचा काय संबंध, तुम्ही फॉर्म कसा भरला, पण मी तरीही मागे हटली नाही आणि मी माझा फॉर्म कायम ठेवला। मी दौरा सुरू केला, त्यानंतर परत त्यांनी आक्षेप घेतले आणि मी बैठकीमध्ये माझी भूमिका मांडल्यानंतर सुद्धा मला काही मेसेजेस आले आणि मी कोणाच्या धमक्यांना घाबरत नाही, पण माझी अशी भूमिका आहे की माणसाचा आत्मसन्मान कोणत्याही पदापेक्षा मोठा असतो आणि माझा स्वाभिमान माझ्यासाठी मोठा आहे, कोणतंही पद मोठं नाही। म्हणून मी आज माझ्या पदाचा आणि त्याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। माझ्यावर कोणाचा दबाव नाही आहे, पण मी आज पहिल्यांदा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे या विषयाला धरून। तर मी आज जी भूमिका माझी आहे स्वतःची म्हणजे राजीनामा आणि या सगळ्या पदाचा राजीनामा वगैरे द्यायची ती आधी मांडणार आहे आणि मी योग्य वेळ ज्यावेळेला परत मला बोलण्याची संधी मिळेल मी त्या नेत्यांची नावं सुद्धा नक्की घेईल आणि पुराव्यासह।